आशा भोसले यांच्या त्या आशा या कॉफी टेबल बुक सारखंच पुस्तक आहे ते. त्याचा जो प्रकाशन सोहळा झाला, ज्याला मोहन भागवत हजर होते, तो टीव्हीवर चॅनलवर लाईव्ह सगळीकडे दाखवला. सगळ्या मराठी चॅनलने, एक दोन चॅनलने बातम्या दाखवल्या, बाकीच्यांनी दाखवला. मला तो सोहळा ना असा नैसर्गिक फुलासारखा नाही वाटला, कृत्रिम वाटला आणि निर्जीव वाटला. काहीतरी एक सगळं आशिषनी, आमच्या आशिष शेलारने ओढून ताणून ते सगळं असं काहीतरी ती रचना मुंबईतल्या सुसंस्कृत मध्यमवर्गीय पांढरपेशा बुद्धिवादी उच्चवर्गीय उच्चवर्णीय अशा लोकांना एक काहीतरी समाधान वाटावं आणि काहीतरी एक कल्चरल मोठा इव्हेंट आपण केला असं वाटावं म्हणून तो अरेंज केल्यासारखं वाटला. त्याच्यामध्ये लता मंगेशकरांच्या सोहळ्याला एक नैसर्गिकता होती, त्याच्यामध्ये कृत्रिमता खूप होती. मी ते पुस्तक वाचलं नाही, पण माझ्याने पाहिलंय, चाललंय. त्या मित्राचा मला फोन आला होता. तो म्हणाला, अनिल, या पुस्तकामध्ये खूप खोटं लिहिलं गेलेलं आहे, उगाच शब्दांचे फुगे सोडलेले आहेत. आशा ते ग्रेट आहेत की नाही, तर आहेतच, पण त्यांच्या संपूर्ण जीवनाला एक मोठी काळी बाजू पण आहे. त्यांचे काही संदर्भ असे आहेत की जे लोकांपुढे जर इतकं दिलखुलासपणे तुम्ही राहुल देव बर्मन, आर डी बर्मन बरोबरच आपलं वैवाहिक जीवन लोकांपुढे मांडता, तर मग दादा कोंडक्यांबरोबरचंही तुमचं प्रेम प्रकरण तेवढ्याच ह्याने यायला पाहिजे होतं. नेमकं तुमच्या कुटुंबामध्ये तुमचं लता मंगेशकरशी कसं हाडवैर होतं ते यायला पाहिजे. हा काही गौरव ग्रंथ नाही आहे, हा चरित्र ग्रंथ आहे. तर मग चरित्र ग्रंथामध्ये या गोष्टींना स्थान मिळालं पाहिजे. असे एक दोन नाही, असे 50-100 किस्से माहितगारांना माहिती आहेत की जे या पुस्तकात आले असते तर ते परिपूर्ण डॉक्युमेंट झालं असतं. हा गौरव ग्रंथ झाला, हा कुठल्याही मंत्र्याचा गौरव ग्रंथ. त्याच्यामध्ये परत आणखी गंमत आहे की मी या कलेमध्ये वाकबगार आहे. माझ्याकडे ना फॉर्म्युले आहेत असे. तुम्हाला 200, 400, 500 पानाचं पुस्तक रेडी देऊ शकतो. पुण्याला एक माणूस आहे, त्याच्याकडे PhDचे थेसिस असे अख्खा खोली भरून आहेत, हजारोच्या संख्येने, जे पूर्वी कधी काळी सादर केले गेले होते किंवा असे. आता तर AI आलं, पण त्याच्या आधी त्यांनी तयार करून ठेवले. तुम्ही जायचं त्याच्याकडे, त्याला 15,000 रुपये द्यायचे किंवा 25,000 रुपये. तो त्यातला एक प्रबंध काढतो, कुठला विषय तुम्हाला आवडतो, तो प्रबंध काढतो, तुम्हाला देतो. त्याच्यावर सगळी बाकी संस्कार काय करायचे असतात, कोण मार्गदर्शक, कोण हे काय वगैरे वगैरे. आणि महिनाभरामध्ये तो विद्यापीठातून पदवी PhD त्याला आणून देतो. माझ्याकडे असे फॉर्म्युले आहेत बायोडेटाचे, पण हे इलेक्शनला मला ते वापरता येतात, वापरावे लागतात, की त्या बायोडेटामध्ये कोणाचंही नाव टाकलं तरी ते बरोबर बसतं. तो फक्त तरुण आहे का म्हातारा का वयस्कर, आणि तो श्रीमंत आहे का पहिल्यापासून गरीब, एवढे 4-5 प्रश्नांमध्ये माझ्या बायोडेटासाठीची माहिती संपते. आणि तो बायोडेटा इतकं परफेक्ट, कोणाच्याही म्हणजे रेडीमेड शर्ट असं म्हणतात ना, फ्री साईज आहे. तर माझं फ्री साईज असे बायोडेटा माझ्याकडे शेकडोनी तयार आहेत, की साधारण माणूस कोणता आहे काय बघायचं आणि त्याला सांगायचं हा बायोडेटा, तुझं नाव टाकून घे. हजारो बायोडेटे असे लोकांनी वापरलेले पण आहेत. तसंच माझ्याकडे स्तुती आणि निंदा कोश लिहिला, माहिती आहे ना तुम्हाला. मी मराठीतला मी एकमेव माणूस आहे की ज्याने 1000 स्तुतीचे 1000 निंदेचे असे शब्द एकत्र करून स्तुती निंदा कोश तयार केलेला आहे. आणि चांगला वाटला मी तो, कुणाला काही विकला नाही, मी फुकटच वाटतो पुस्तकं माझी. तो वाटला सगळीकडे, वाटून संपवला तो. तर त्याच्यामध्ये असं आहे, तसंच एक माझ्याकडे पुस्तक आहे, चरित्र. तुम्ही उद्योगपती आहात, तुम्ही गरिबीतून वर आलात त्या श्रीमंतच होतात, अच्छा ओके, हे पुस्तक आहे, रेडी आहे. त्याच्यामध्ये फक्त ठिकठिकाणी तुमचं नाव, गाव, आईवडिलांचं नाव वगैरे हे जे बायोडेटिकल तपशील असतात ते भरा, झालं तुमचं चरित्र तयार. आणि तुमचा धंदा जो आहे त्याच्या अनुषंगाने, म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगतो, ते 200 छापील पानाचं पुस्तक आहे ना, त्याच्यामध्ये एक 20 पानं फक्त ऍड केली की कोणत्याही माणसाचं चरित्र तयार होतं. राजकीय नेता असेल तर राजकीय चरित्र होतं. याच्यातली गंमत अशी की मी इथे गणेश नाईकांचं एक चरित्र लिहिलं होतं, ते ओरिजिनल होतं, कारण ते माझे मित्र आहेत, त्यामुळे मला खूप गोष्टी माहिती होत्या. नंतर एक दिवस मी दादा या नावाचं एक पुस्तक एका माणसाने मला आणून दिलं.
तो गणेश नाईकांचाही मित्र होता. तो म्हणाला, सत्यसाहेब हे पुस्तक पाहिलं का नारायण राणेंवरचं? म्हटलं बघू. दादा, अख्खं पुस्तक फक्त नारायण राणे हे नाव गणेश नाईक यांच्याऐवजी टाकून दादा हा शब्द 200 वेळा कायम ठेवून त्या कुठला जो प्रकाशक लेखक म्हणजे प्रकाशकच होता त्याने चक्क ते तसं वापरलं होतं. त्याचा दुष्परिणाम असा झाला होता की एका ठिकाणी मी त्यांच्या मंदिराला यांच्या गणेश नाईकांच्या कसा त्रास दिला याचा एक 4-5 ओळीचा किस्सा होता, तो पण त्याच्यात होता. त्याने एवढी सुद्धा काळजी घेतली नाही की बाबा नारायण राणेच्या बाबतीत हा किस्सा नाही घडलेला. अशी तर किती पुस्तकं माझी येतात. स्तुती निंदा कोश हे जे नॅरेटिव्ह करतात ना तुमचे अँकर्स, ते किती वापरतात माझी पुस्तकं. माझ्याकडे अशी पण पुस्तकं आहे, उत्तम विक्रेता कसा व्हाल, फॉर्म्युला आहे. ते पुस्तक कशातही बदल, उत्तम मत हे काय, उमेदवार कसा व्हाल, निवडणूक कशी लढवावी, अशी खूप ढिगाराभर पुस्तकं मी लिहिलेली आहेत. ही फॉर्म्युला पुस्तक आहेत. तर आशाताईंचं जे पुस्तक आहे ना ते असं आहे की कोणत्याही मोठ्या गायिकेला काही प्रमाणामध्ये ती विशेषणं लावून तुम्ही त्याच्यामध्ये साधारणतः त्या मला मित्रांनी सांगितलं की साधारणतः एक 500,000 विशेषणं आहेत. तो म्हणाला आणखीन एक कोश लिहून टाकतो. पण तुझ्या कोशातले आहेत 1000 शब्दातले बरेचसे शब्द त्यांना लावलेलेच आहेत. स्वरसामिनी पासून तर हे आशा भोसले ग्रेट आहेत, पण त्यांचं पुस्तक ग्रेट नाही, तो समारंभही ग्रेट नव्हता. एवढंच. धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.